करते आज गाडीची चैन क्लीन आणि ल्यूब. मी हे मागवलं होतं, फ्लिपकार्टहून मागवलं होतं, मोटूलचं आहे, दाखवतो तुम्हाला. आणि गाडीची चैन खूपच खराब झाली ती, म्हणजे 2500 किलोमीटर मी क्लीनच नाही केली. बघा किती घाण बसली, एकदम घाण. सो चला गाडी तिकडे नेतो आणि आपण क्लिनिंग आणि ल्युबिंग करू, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मित्रांनो, हे आहे क्लीनर मोटूलचं आणि हे ल्यूब, आणि त्याच्यासोबत हा ब्रश पण. हे तिघांचा कॉम्बो मला भेटला आहे 850 रुपयात, आणि हे 400 ml आहे. सो वाटल्यास मी लिंक पण टाकतो कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही घेऊ शकता. सो चला आता क्लीन करायचं बघू, कारण खूपच घाण झाले चेन, एकदम घाण. सो चला आता तुम्हाला कसं दाखवायचं तो प्रश्न आहे माझ्याकडे. मी सेटअप करतो आणि भेटतो तुम्हाला 2च मिनिट. मित्रांनो, माझं तोंड दिसणार नाही तुम्हाला, पण मी काय करतोय ते दिसेल तुम्हाला. सो हे आपण क्लीनर घेतलं आणि हे ना टायर, हे मागच्या साईडला फिरवायचं, म्हणजे तुमचा हात ह्याच्यात जात नाही. ठीक आहे. सो हे असं फिरवायचं, मग ती उलटी चेन फिरेल आणि चेन पुढे जाईल, म्हणजे तुमच्या हाताला काही हे नाही आहे. आणि हे शेक करून घ्यायचं पहिले. सो चला आता आपण स्प्रे करायला सुरुवात करूया. आपण चैनीवर स्प्रे मारलाय. थोडा ह्या स्प्रॉकेटवर पण मारायचा, आणि चैनीवर फुल मारलेलं आहे. आता ह्याला फिरवत राहायचं, म्हणजे पुढच्या ह्याच्यावर पण म्हणजे पुढच्या जे छोटं स्प्रॉकेट आहे त्याच्यावर पण ते जाईल. आणि इथून हे जे कॅप आहे त्याची, ह्याच्यामध्ये पण थोडंसं स्प्रे मारायचं, कारण ते मध्ये पण खूप घाण असते, ते पण क्लीन होऊन बाहेर येईल आपोआप. सो इथं पण मारूया थोडं, आणि आता सोडूया जरा 2 मिनटं सोडू, आणि मग आपण ब्रशनी क्लीन करू. सो चला 2 मिनटं सोडू, याला भेटू. तो चला आता ह्याला आपण सोडलो होतो थोडा वेळ. आता हा ब्रश आहे, हा इथे लावायचा. ह्याला बघा तिन्ही साईडनी जाते. सो चैन आपण नीट क्लीन करून घेऊ आता. सो माझी चेन खूपच घाण झाली काय. चला सो मित्रांनो, आता ते स्प्रे बी मारून झाले, ब्रशने पण क्लीन करून झाले. आता कपड्याने साफ करतोय मी चैन, कारण तुम्ही प्रेशर वॉश पण देऊ शकता त्याला सगळी घाण काढण्यासाठी, पण माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे. सो मी कपडाच वापरतो आहे, त्यामुळे मी कपडाच वापरतो आहे. तुमच्याकडं प्रेशर वॉश अवेलेबल असेल तर ते वापरा. बघा मित्रांनो, पहिली चैन कशी होती ना, आता बघा कशी चमकायला लागली आहे. अजून थोडी घाण आहे, ती पण मी क्लीन करेल. सो
चला आता मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो की ल्यूब कसं करायचं. चला आपण भेटूया का. एवढं मी करतो अजून क्लीन आणि सांगतो तुम्हाला आता. चला मित्रांनो, चेन क्लीन झालेली आहे. आता ल्यूबचं मी तुम्हाला सांगतो की तुम्ही गाडी सुरू ठेवा किंवा बंद ठेवा, ते तुमचं आहे, तुमचं हे पर्सनल. सो आपल्याला हे जे दिसते ना, ही पहिली लेअर, इथं ल्यूब मारायचं आणि इथं एक ल्यूब मारायचं आणि हे मध्ये मारायचं. आणि मी एकतर गाडी सुरू ठेवून मारतो आहे, कारण त्याच्यात हाताचा काही संबंध नाही आहेत तिथे. सो एक इथे आणि एक थोडंसं मध्ये, कारण ते सगळीकडे स्प्रेड झालं पाहिजे आणि गाडी सुरू असताना ते स्प्रेड होतं. तुम्ही हळूहळू केल्यावर त्याला खूप ल्यूब लागेल. सो चला आता मी ल्यूब मारतो ह्याला आणि तुम्हाला दाखवतो मी आता. मित्रांनो, गाडी सुरू केली आहे आणि हे जे हे नॉर्मलवालं आहे ना, हे काढून हे जे सोबत दिले लांबवालं ते लावायचं. आणि मी ते लावून घेतो आणि तुम्हाला दाखवतो. 2च मिनिट हे लावून घेतलेले मी. आता हे जे पहिलं आहे ना, तिथं मी मारणार, दुसऱ्या साईड मी मारतो. चेनला मारलं आहे, एक लेअर इकडून पण मार, ते झाली. आणि एक मधून पण मारली. हे झाली. हे चेन ल्यूब झाली आपली. तर चला, ही चेन ल्यूब झाली पूर्ण प्रोसेस. आता तिला 15 मिनिटासाठी असंच सोडायचं आहे, चालू नाही, गाडी बंद करणार आहे मी. सो चला त्याला मी सोडतो असंच गाडी पार्किंगला लावून आणि आता मी जातो वर. आज पुरतं इतकंच. चेन ल्यूब कशी करायची ते दाखवते तुम्ही. सो चला तुम्ही पण घेऊ शकता, हे सोपं जातं आहे ना खूप. चला आता मी वर जातो आणि आज पुरतं इतकंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग सर्व्हिसिंगचा असेल बहुतेक, लांब आहे अजून. सो चला, गुड बाय. चला.